हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. तर बघा, आज मी बनवणार आहे, दोन भाज्या बनवणार आहे. तर मी बनवणार आहे टोमॅटोची चटणी आणि तांदळाची मोकळी सुक्की भाजी. अरे झुरळ, काय करावं फ्रेंड. आणि दोन भाज्या मस्त बनवणार आहे मी. तर चला मी तुम्हाला भेटते. बघा, मी इकडे तेल टाकून घेतलं, जिरं मोहरी टाकलं आणि जिरं मोहरी तडतडायला पण लागलेली आहे. तर आता मी मस्तपैकी लसूणचे तुकडे टाकून देते. कसं आहे फ्रेंड, दोन भाज्या अशा बनवते मी का भाजी पुरत नाही. दोन्ही भाज्या थोड्या थोड्याच होणार आहे. 4-5 टोमॅटो होते आणि एवढीच तांदळाची भाजी आहे. म्हटलं चला जाऊ द्या. आणि यात मी आपली कच्ची कैरी उकडलेली आहे, त्याचं पन्ह करायला. चला मी याच्यात एका हाताने व्हिडिओ घेत आहे. तर मी आता याच्यात तिखट मीठ टाकून घेते, भेटते तुम्हाला. बघा, मी याच्यात लाल तिखट मीठ हळद टाकून टोमॅटो पण टाकून दिले. कारण कसं आहे फ्रेंड, मी दाखवत बसली असते तर माझं तिखट पण सडून काळं झालं असतं हे. चला आता मी टोमॅटोची भाजी शिजवू देते आणि मस्तपैकी तांदळाची भाजी तोपर्यंत धुवून घेते. काल खूप आभाळ आलं होतं फ्रेंड आमच्याकडे, आणि आज पण आभाळ आलं होतं. मला तर वाटलं आज पण पाऊस येते का काय, पण नाही आला पाऊस. बरं झालं नाही आला. आभाळ आलं आणि गेलं ते निघून. बघा फ्रेंड, इकडे मी आता तांदळाची भाजी बनवत आहे. तेल आपलं तपलेलं आहे आणि जिरं मोहरी पण तडतडलेली आहे. आता मी यात कांदा टाकून घेते मस्तपैकी. कांदा आहे ना, छान असं व्यवस्थित शिजू द्यायचा. आमच्या घरी तांदळाची भाजी म्हणलं काय एवढं आवडते फ्रेंड, बापरे खूप आवडते. माझ्या मिस्टरांना, मला आणि माझ्या मुलीला खूप. आणि याच्यासोबत आम्हाला सोबत भाकर असली ना की एक नंबर, विचारू नका. आणि इकडे मी लिंबू आणि मिरचीचं लोणचं पण बनवलेलं आहे, बघू शकता. मला आपलं हे शिजू देते कांदा. बघा फ्रेंड, टोमॅटोची भाजी शिजलेली आहे. आता मी यात घालून घेणार आहे कोथिंबीर. बघा किती सुंदर टोमॅटोची भाजी अशी शिजलेली आहे. चला मी गॅस बंद करून घेते. असे झालेले टोमॅटो असले ना फ्रेंड की मस्त भाजी होते. आणि ते थाडे असले ना ते भाजी चांगली शिजतच नाही. चला मी इथे आपण ठेवून देते. भाजी रेडी आहे. आणि आता कांदा पण आपला होत आलेला आहे. आणि आता तांदळाची भाजी पण मी बनवून घेते. बघा, तांदळाची भाजी शिजायला टाकली आणि याला खूप टाईम लागतो शिजायला. कारण कसं आहे फ्रेंड, जेवढं तुम्ही जास्त शिजू द्याल ना याला, तेवढं ते चांगलं आहे. नाहीतर पोट बिघडू शकते. आपण जर म्हटलं की नाही नाही सुकली ती भाजी शिजली, तसं नाही. हे पाणी आहे ना फ्रेंड, याचं टेक्स्चर सांगते तुम्हाला मी. हे पाणी आहे ना, हे पूर्ण पाणी सोक होऊ द्यायचं. पूर्ण ते अशी कोरडी झाली पाहिजे, तेव्हा समजायचं ती भाजी शिजली. असं जर पाणी राहिलं ना फ्रेंड तर काही खरं नाही. तर आपल्याला देवाला मग टॉयलेटला जाण्याची शक्ती मागावी लागते. ते तसंच होतं आहे. आणि माझ्यासोबत ते झालं आहे, म्हणून तुम्हाला सांगते. अहो झालं आहे ना. लक्षात नाही राहिलं फ्रेंड, घाईगडबडीत भाजी शिजली म्हणून गॅस बंद केला. पण ते आमच्या घरात सगळ्यांसोबतच तसं झालं, म्हणून तुम्हाला सांगते. मी जे रिअल आहे ते सांगते. पाणी आहे ना पूर्ण सोकवू द्यायचं आणि नंतरच ती भाजी गॅस बंद करायचा. तोपर्यंत नाही, पूर्ण पाणी त्याचं हे होऊ द्यायचं. तर चला मी इथे झाकण ठेवते. कांद्याचंच ताट ठेवून देते. माऊस पण न्यायचा. हां
हां 2 मिनटं. हां ठीक आहे. हे भांडं बसलं झाकण, नाही तर काय ठेवू काय ठेवू काय ठेवू असाच प्रश्न चालू होता माझा. तर चला बघा फ्रेंड, इकडे भात लावून घेतलेलं मी आणि इकडे बघा तांदळाची भाजी शिजलेली आहे. बघा कशी चमकत आहे ती तेल घातलं. भाजी हे झालेली आहे तरीसुद्धा मी थोडी होऊ देणार आहे, कारण ते माझ्या मनात थोडी भीती बसलेली आहे तसं नको व्हायला. तर थोडी अजून 5 मिनिट मी होऊ देणार आहे. चला, आणि चपात्या करायचं काम नाही आहे, चपात्या आहे आमच्या सकाळच्या, त्याच्यामुळं आम्ही चपात्या नाही करत. 2 भाज्या करून घेतल्या आणि भात केला थोडा बस. कारण उद्या आम्हाला अजून फिरायला जायचं आहे डबे घेऊन म्हणल्यावर फ्रेंड. सकाळी स्वयंपाक करायचा आहे. तर कुठं जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला फ्रेंड, मी थोड्याच वेळात भेटते. बघा फ्रेंड, माझ्या मिस्टरांनी केलं आहे कैरीचं पन्नं. मला खूप कंटाळा आला होता पन्नं करायचा. त्यांना म्हटलं तुम्हीच करा, कारण सतत चालू आहे, सतत चालू आहे. गहू निवडू दे, ज्वारी निवडू दे, आणि भात लावू दे, भाजी करू दे, टोमॅटो कापू दे, कांदा कापू दे. वैताग आला मला, थकले मी आज. कारण माझ्या घरी दळण नव्हतं, त्याच्यामुळे मला ते गहू ज्वारी निवडायच लागली. फक्त आज गहू काढले, ज्वारी नाही काढली, कारण एका दिवशी खूप लोड येतो फ्रेंड त्याच्यामुळं. त्याच्या वेळेला मी तुम्हाला दाखवते दळण काढलं की नाही. तर बघा फ्रेंड, 5 किलो काढले एकत्र. पहिले माझे मिस्टर काय करायचे फ्रेंड, 4 किलो पहिले काढायचे आणि 1 किलो नंतर काढायचे. म्हणजे परत परत पीठ भरा, परत तो बॉक्स गिरणीमध्ये लावा, दळण टाका, मग त्रास होतो ना फ्रेंड दोनदा. त्याच्यामुळं त्यांना म्हटलं 5 किलो बसतंय त्यात, म्हणजे 4 किलो इथपर्यंत येतं. 1 किलो एक्स्ट्राचं ह्या चाळणीमध्ये बसलं जातं. आज त्यांनी तसंच करून बघितलं, तर बघा किती छान झालं. त्यांचं पण काम सोपं झालं. आता उद्या मी सकाळी हे पीठ काढून घेणार, आणि आता ते गरम आहे ना, त्याच्यात हात नाही घालायला परवडत, कारण हाताला चटका बसू शकतो. बरोबर ना? हो बरोबर. आणि आता आम्ही मस्तपैकी जेवण करणार. चला हे लावून देते. तुम्ही म्हणाल तर टॉयलेटजवळ काय करता? तर फ्रेंड कसं आहे, आमचं घर छोटं आहे, आमच्या किचनमध्येच टॉयलेट बाथरूम आहे, त्याच्यामुळं आम्हाला इलाज नाही आहे. आमचं 2 रूमचंच घर आहे आणि सगळं गर्द आहे आमच्या किचनमध्ये, इकडून तिकडून आहे ना. आमचं घर काही मोठं नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला किचनमध्ये टॉयलेटजवळच गिरणीचा हे प्लग आहे, तर तिथेच लावावा लागतो. तुमचं काय मत आहे? बघा किचन कसं गजबजलेलं आहे. हाय का जागा दिसते का तुम्हाला? दाटून 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 पसारा लावलाय बघा. जर भांड्याच्या टोपलोमध्ये इथेच आम्ही जेवायला बसतो. कधी कधी तर आम्ही हॉलमध्ये जातो जास्त गर्दी झाली का. बघा, आणि वरती आमच्या महालक्ष्मी आहेत. काय फ्रेंड, इकडे फिल्टर आलंय आमचं. तर चला मग फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता, आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हां, माझ्या चॅनल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय आणि तुम्हाला गुड नाईट.